ज्या चिंचवड पिंपरीच्या लोकांनी मला खूप वेळा सांगितलंय, अरे तू नेवाळे का नाही खाल्ले, तू नेवाळे खा नेवाळे खा. दरवेळेस कमेंट एकतर नेवाळ्याची असायचीच. फायनली नेवाळे खाल्ली आणि एक मिसळ द्या. चिंचवड पिंपरीची सुरुवात करताना मला असं वाटतंय की इथनच सुरुवात करायला पाहिजे. किस्से खूप ऐकलेले आहेत त्याचे आणि असे दोन एक्स्ट्रीम मत आहेत. एक तर खूप जास्त प्रेमात आहेत आणि एक विरोधात आहेत. आणि मला असं वाटतं की प्लेट आणि हे बघून मला कोल्हापूरची ठोंबरे मिसळ आठवली. ठोंबरेमध्ये अशीच देतात ते. अच्छा. फरसाण आहे, फरसाण पापड्या आहेत, पापडी शेव शेव पोहे. पोहे पण आहेत त्याच्यामध्ये. छान वेगळा रस्ता आहे मस्त. शेव पापडी पण छान कुरकुरीत राहिल्यामुळे मजा येते. आणि तिखटे पण त्यात तिखटाची गंमत आहे. म्हणजे हा. शेवगाचा जाळ अशी नाहीये. नाही त्याला छान चव आहे. गावामध्ये असं मिळतात ना मिसळ, हा. म्हणजे मसाल्यांची चव तशी आहे असं मला वाटतंय. मसाल्याची खासियत म्हणजे आमचं मसाला आमचा प्रवीणचाच असतो अंबारी चापचा, पण आपण त्याच्यात वेगळं बनवून आमचे मोठे बंधू बनवतात. त्याच्यामुळे तो एक मिसळचा एक झटका. काय काय कोल्हापूरचे पण येतात, ते म्हणजे आम्हाला तिकट नाही मिळत एवढे, पण एवढं तो तिकट मिळत. पण आपल्या मिसळने कधीच त्रास होत नाही एवढं तिकट जरी खाल्ली तर. ज्यांना तिखट आवडते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. मस्त आहे. अशी जी चव आहे ना ती बरोबर आहे. ती स्लाइस बरोबर नाही छान वाटतात, हम्म. ती पावाबरोबरच छान वाटते. जी टिपिकल हायवेवरती किंवा गावाकडे कळतंय कल्चर काय आहे इथलं आणि इतक्या वर्षांपासून काय आहे ते लगेचच त्या. म्हणजे आय थिंक मसाला त्यांचा एक्सक्लुझिव्ह स्वतःचा असेल. तेल आपण थोडंसं टाक, बाकीचं जे आपण भाजून चांगलं घेतो, भाजणी चांगली असते त्या भाजणीपासून मसाल्यातलं जे तेल निघतं ते अगदी चवीत. ज्या चिंचवड पिंपरीच्या लोकांनी मला खूप वेळा सांगितलंय, अरे तू नेवाळे का नाही खाल्ले, तू नेवाळे खा नेवाळे खा. दरवेळेस कमेंट एकतर नेवाळ्याची असायचीच. फायनली नेवाळे खाल्ली आणि नेवाळे खूप आवडलेली.